Hello friends, welcome to my YouTube channel Only Chemistry. Please like, subscribe and press bell icon of the channel. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट पाहिलं होतं पहा. मग त्या हायड्रोलिसिस ऑफ सॉल्ट मध्ये आपण काय केलं होतं, त्याचा कन्सेप्ट कसा असेल, त्याची डेफिनेशन कशी आहे. त्याच्यानंतर सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस पाहिलं. त्याच्यानंतर सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस पाहिलं. त्याच्यानंतर तिसरा टाइप पाहिला आपण पहा, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. आणि चौथा टाइप पाहिला होता आपण पहा, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. त्याच्यामध्ये मग त्या जे काही 3 कंडिशन्स आहेत त्या कंडिशन्स आपण पाहिल्या पहा. त्याच्यामध्ये मग ऍसिड स्ट्रॉंगर असेल तुमच्या बेस पेक्षा, दुसऱ्या कंडिशन मध्ये बेस स्ट्रॉंगर आहे कशापेक्षा, ऍसिड पेक्षा. आणि तिसऱ्या कंडिशन मध्ये पाहिलं आपण की बेस आणि ऍसिड दोघे असतात एकदम सारखे असतील, त्याला म्हणतो आपण Ka इक्वल टू Kb. मग ते जे काही सोल्युशन असतं ते कसं राहतं, आपलं न्यूट्रल राहतं. हा जो काही माहिती असेल सगळे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पहा, बफर सोल्युशन्स. बफर सोल्युशन. मग बफर सोल्युशन म्हणजे काय, त्याचे टाइप्स काय आहे, त्याचं मेकॅनिझम कसं आहे, त्याच्यामध्ये जे काही हँडरसन हॅसेलब्लेज इक्वेशन आहे ते इक्वेशन कसं आलं, त्याचा काय यूज होतो, किंवा बफर सोल्युशनचे काय ऍप्लिकेशन्स आहेत, ते कुठे वापरलं जातं, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहे. तर सुरुवात करूया. आपला पहिला पॉइंट आहे पहा, बफर सोल्युशन. कशाला म्हणायचं बफर सोल्युशन? द सोल्युशन विच रेजिस्ट अ ड्रास्टिक चेंज इन पीएच. ड्रास्टिक चेंजेस इन अ पीएच. पीएच मध्ये जे काही ड्रास्टिक चेंजेस आहेत त्याला आपण मराठीमध्ये कठोर चेंजेस किंवा तीव्र चेंजेस म्हणतो आपण त्याला. In a pH when small amount of strong acid or strong base or water is added to the solution. मग कशाला म्हणायचं बफर सोल्युशन? It is one of the solution. It is one of the solution which resists the change in pH. Which resists change in a pH even when a small amount of acid, base or water is added. त्याच्यामध्ये तुम्ही ऍसिड टाका, बेस टाका किंवा त्याच्यामध्ये वॉटर टाका तरी सुद्धा त्याचा पीएच मध्ये जास्त चेंज होत नाही. नेग्लिजिबली चेंज त्याच्यामध्ये घडू शकतो, त्याला म्हणतो आपण बफर सोल्युशन्स म्हणतो. देयर आर 2 टाइप्स ऑफ बफर सोल्युशन. मग या अशा बफर सोल्युशनचे किती टाइप आहेत? 2 टाइप्स आहेत. एक आहे पहा ऍसिडिक बफर सोल्युशन आणि दुसरा टाइप आहे आपला बेसिक बफर सोल्युशन. नावामध्ये त्याचा अर्थ आहे ऍसिडिक बफर सोल्युशन म्हणजे ऍसिड त्या ठिकाणी असणार आहे स्ट्रॉंगर बाजूमध्ये. पहा काय म्हणलेलं आहे, a solution containing a weak acid, solution containing a weak acid and its salt with strong base are called acidic buffer solution. याच्यामध्ये काय आहे आता पहा, कोणते ऍसिड आहे? वीक ऍसिड आहे. आणि याच्यासोबत काय आहे, त्याचा सॉल्ट आहे. आणि सॉल्ट कसा येतो, कोणासोबत आहे? स्ट्रॉंग बेस बरोबर ते आहे. म्हणजे हे वीक ऍसिड सपोज तुमचं काय असेल तर फॉर एक्झाम्पल मध्ये घेतलेलं आहे आपण ऍसिटिक ऍसिड इज अ वीक ऍसिड अँड CH3CONA इज अ सॉल्ट. हा काय आपला सॉल्ट आहे. आणि तो सॉल्ट कसा बनलेला आहे? दे आर प्रिपेअर्ड फ्रॉम वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. कोणाचा सॉल्ट आहे तो? वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस काय आहे तो? सॉल्ट आहे. या दोघांचं जे काही सोल्युशन असेल त्याचं जे काही सोल्युशन असेल त्याला काय म्हणतो आपण? ऍसिडिक बफर सोल्युशन. आणि मग ह्या सोल्युशनचा जर आपल्याला पीएच मोजायचा असेल तर तो पीएच आपण याप्रमाणे मोजतो पहा, पीएच इक्वल टू पीके. पीएच इक्वल टू पीके प्लस log to the base 10. log to the base 10 concentration of salt upon concentration of acid. pH of a acidic buffer solution is calculated from pH is equal to pK plus log to the base 10 concentration of salt divided by concentration of acid. अशा प्रकारे आपण हे फाइंड आउट करतो. आणि हे जे इक्वेशन आले या इक्वेशनला म्हणतो आपण हेंडरसन हॅसेलब्लेज इक्वेशन. 11वी मध्ये आहे पहा आपल्याला जुन्या पुस्तकामध्ये 11वीला हा इन्क्लूड केलेला भाग होता. जे काही आता मागच्या वर्षी जो काही सिलेबस आला त्याच्यामध्ये हे नाही इक्वेशन त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं. आता सुद्धा हे इक्वेशन डायरेक्ट आपल्याला दिलंय. आपण ते पाहणार आहे कशा प्रकारे आले इक्वेशन. हे इक्वेशन आपण पाहणार आहे पहा. आपण हे झालं की
ते इक्वेशन घेणार आहे पहा. मग काय कसा पीएच मिळाला आपल्याला? पीएच इक्वल टू पीके प्लस लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट अपॉन ऍसिड. याला म्हणूया नंबर ए. आता दुसरं सोल्युशन आहे आपलं बेसिक बफर सोल्युशन. अ सोल्युशन कंटेनिंग अ वीक बेस. कोणाचं आहे पहा आता? वीक बेस and its salt. वीक बेस बरोबर काय आहे? त्याचा सॉल्ट आहे. वीक बेस and the salt with strong acid. याच्या एकदम अपोजिट. इथं वीक काय आहे? ऍसिड आहे. इकडे वीक बेस आहे. इथे काय आहे? स्ट्रॉंग बेस आहे. इथे स्ट्रॉंग ऍसिड आहे. इज द बेसिक बफर सोल्युशन. याला म्हणायचं बेसिक बफर सोल्युशन. फॉर एक्झाम्पल NH4OH and NH4Cl. आता NH4 कसा आहे आपला OH? दिस इज द वीक बेस. आणि हा सॉल्ट आहे. कोणाचा सॉल्ट आहे? हा वीक बेस आहे. कोणता वीक बेस आहे? NH4OH. आणि याचा काय आहे? ऍसिड आहे. पण ते कसं ऍसिड आहे? स्ट्रॉंग ऍसिड आहे. मग याचा जो काय सॉल्ट असेल तो NH4Cl. या दोघांचं जे सोल्युशन असेल याला म्हणतो आपण बेसिक बफर solution. And the pH of this basic buffer solution is calculated pKb. बेस साठी काय वापरतो आपण? Kb वापरतो. Then pOH is equal to pKb plus log to the base 10 concentration of salt upon concentration of base. They got number second. त्याला दिला नंबर 2. आणि हे जे 1 नंबर आहे आणि हे 2 नंबरचं इक्वेशन आहे हे आपल्याला मिळतो पीएच आणि याच्यामध्ये मिळतो पीओएच. मग हे जे दोन इक्वेशन आहेत पीएच आणि पीओएच आर कॉल्ड हेंडरसन-हॅसेलब्लेच इक्वेशन. त्या इक्वेशनला आपण म्हणतो हेंडरसन-हॅसेलब्लेच इक्वेशन. अशा प्रकारे काय करू शकतो आपण? जे काही दोन सोल्युशन्स आहेत पहा, कसलं ऍसिडिक बफर सोल्युशन आहे आणि बेसिक बफर सोल्युशन आहे. या सोल्युशनचा आपण पीएच किंवा पीओएच या ठिकाणी फाइंड आउट करू शकतो. अशा प्रकारे सांगतील. आता काय करूया आपण? ते जे काही इक्वेशन आहे हेंडरसन-हॅसेलब्लेच ते कसं आलं ते काय करूया आपण थोडक्यामध्ये पाहूया. हे आहे आपलं हेंडरसन-हॅसेलब्लेच इक्वेशन. आता हे इक्वेशन कसं आलं ते आपण काय करूया थोडं डिटेल मध्ये जाऊया. हेंडरसन-हॅसेलब्लेच इक्वेशन. कन्सिडर अ वीक ऍसिड HA. एक वीक ऍसिड HA घेतला आपण and its salt BA. त्याचा एक सॉल्ट घेतला असं म्हणूया. हे ऍसिड HA आणि त्याचा सॉल्ट आहे हा BA. ऍसिड डिसोसिएट स्लाइटली. आता ऍसिड कसं आपलं हे वीक आहे म्हणजे याचं काय होतं? स्लाइट डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन त्यावेळेस आपण पाहिलं होतं पहा. हे कसं होतं? स्लाइटली डिसोसिएट. आणि हे कसं होतं? सॉल्ट कसा होतो? हा कम्प्लीटली डिसोसिएट होतो. and salt dissociate completely. थोडक्यात पाहता आपण HA मग घेतला आपण काय घेतलं? HA ऍसिड घेतलं. इक्विलिब्रियम दाखवला H प्लस आणि A मायनस ऍक्टिव्हिस मध्ये दाखवलं. त्याचे दोन आयन तयार झाले. त्याप्रमाणे इथे दाखवलं आपण सॉल्ट. काय होईल? सॉल्टचं कम्प्लीट डिसोसिएशन होणार आहे. म्हणजे इथं जे कॉन्सन्ट्रेशन आहे तेच कुठं असणार आहे? इथं. इथं जेवढे पार्टिकल तेवढे या ठिकाणी ते पूर्णपणे कम्प्लीट डिसोसिएट झाले असणार आहेत. पहा आता मग पुढे जाऊया. Ka is acid dissociation constant can be written as Ka काय केलं आपण? हा कॉन्स्टंट घेतला. काय म्हणूया? H plus into A minus. H plus into concentration of A minus upon H. याचे टोटल काय असेल ते. आता हे जे इक्वेशन काय फक्त आपण थोडं चेंज केलं. काय केलं? हे H plus साठी घेतलं. H plus साठी घेतलं काय होईल? हे वरती जाईल आणि हे खाली येईल. म्हणजे आपण म्हणालो H plus equal to concentration of HA upon A minus into Ka. इकडे घेतलं तरी चालेल. Ka याला दिला नंबर 1 दिला. आता पहा. आता आपला जो काय ऍसिड आहे तो वीक आहे. म्हणजे तो काय होतो? स्लाइटली डिसोसिएट होतो. स्लाइटली डिसोसिएट होतो. जसं की आपण पाहिलं होतं 1 minus alpha nearly equal to 1. nearly equal to 1. एवढे काय झालं? हे डिसोसिएट झालं. एवढे काय झालं? हे डिसोसिएट झालं. पण त्या 1 मधून जर ते मायनस केलं तर किती येतं? तेवढंच येतं. म्हणजे एकच येणार आहे. नियरली इक्वल टू 1. तर म्हणजेच काय होईल? हे जे काय आहे ऍसिड आहे ते डिसोसिएट किती होणार आहे? अगदी स्लाइटली होणार आहे. म्हणजे हे जे काय आयन्स असतील ते काय असतील? अगदी थोडे त्या ठिकाणी असणार आहेत. मग असं म्हणूया आपण HA
HCl is the initial concentration of acid. 1 minus alpha शिल्लक राहिले तर 1 minus alpha काय झाले आपले, त्यातून मायनस केला आपण अल्फा तर किती झाले आपले त्या ठिकाणी, बरोबर किती येतं, जवळजवळ ते 1 पर्यंत येते. म्हणजे याचे म्हणून काय म्हणू आपण इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड. ते काय असतं ऍसिडचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. आता A मायनस पाहूया पहा. आता इथे पाहूया A मायनस च्या बाबतीत. आता जेवढं इकडं आहे ते पूर्ण काय झालं, डिसोशिएट झालं. म्हणजे याचा अर्थ A मायनस म्हणजे काय, याचं सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन. A मायनस म्हणजे याचं सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन. का तर तो जेवढा आहे तेवढा काय झाला, डिसोशिएट झाला. टोटल amount is dissociated. They got complete dissociation. Then A minus is equal to salt's initial concentration. ते काय असतं, saltचं सुरुवातीचं concentration असेल. Now put this acid and salt concentration H plus is equal to acid divided by concentration of salt into K. They got number second. त्याला नंबर सेकंड दिलेला आहे. Taking negative logarithm of both sides. या दोघांचे काय घ्यायचे, निगेटिव्ह लॉगरिथम घ्यायचे. घेतलं की काय, निगेटिव्ह लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इक्वल टू मायनस निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस 10 K मायनस लॉग टू द बेस 10 ऍसिड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऍसिड अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट असं मिळेल आपल्याला. बट आपल्याला असं माहिती आहे पहा, निगेटिव्ह लॉगरिथम टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस और H3O प्लस काय आहे बरोबर, pH आहे. बरोबर काय आहे, pH आहे. and log to the base 10 of K equal to pK. ती व्हॅल्यू म्हणजे त्याची ऍसिडची pK व्हॅल्यू असेल. पहा काय म्हणते, म्हणून काय इक्वेशन म्हणून आपल्याला pH is equal to pKa plus log to the base 10 salt upon acid. मायनस प्लस होईल कधी, हे वरती जायला आणि हे खाली येईल. त्याप्रमाणे आपण घेतलं प्लस साइन मिळालं. मग हे जे काही इक्वेशन आलं त्याला म्हणतो आपण हेंडरसन हॅसेलब्लेच इक्वेशन. HH इक्वेशन, हेंडरसन हॅसेलब्लेच इक्वेशन. अशा प्रकारे हे आपल्याला ऍसिडच्या बाबतीत काय येईल सांगता येईल. अगदी सेम आहे. कशाच्या बाबतीत, बेसच्या बाबतीत सुद्धा इक्वेशन सेम आहे. बेसला काय होतं फक्त POH is equal to PKB log to the base 10 concentration of salt upon concentration of base. एवढा त्याच्यामध्ये फक्त बदल आहे. हे बदल करताना कसा बदल करता येईल आपल्याला, वीक ऍसिड ऐवजी वीक बेस घ्या, BOH. बरोबर काय घेतलं आपण, BOH घेतलं. आता BOH काय होईल मग, तो त्याचे कसे आयन्स येतील या ठिकाणी पहा. आता BOH कसं होईल तर याप्रमाणे आपण त्याला घेऊ शकतो. पहा कसं येईल त्याचं डिसोसिएशन, BOH डिसोसिएट पार्शियली B प्लस इंटू OH मायनस. KB is equal to काय येईल मग, B plus into OH minus upon BOH. मग हे सुद्धा काय करतात आपला OH minus साठी घेता येईल. OH minus equal to BOH upon B plus घेता येईल आणि त्याला पुढे काय येईल, KB या ठिकाणी आपल्याला घेता येईल. जसं की आपण या ठिकाणी घेतलं होतं पहा, OH minus is equal to KB. सर्वत्र घेतलं तरी चालेल. काय येईल मग हे, BOH upon B प्लस. आता BOH काय आहे आपलं, तर बेसचं सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन आहे. BOH काय होईल मग, हे बेसचं सुरुवातीचं कॉन्सन्ट्रेशन, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस येईल. आणि इथे काय येईल मग, आता हे B प्लस काय येईल आपलं, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस आलं. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ बेस आणि हे काय इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ
सॉल्ट येईल. सॉल्टचं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. मग कसं येईल आपल्याला H प्लस इक्वल टू ऍसिडच्या ऐवजी काय येईल इथं आता आपला हा बेस येईल. के ऐवजी के बी, H प्लस ऐवजी OH मायनस. याचा निगेटिव्ह लॉग घ्यायचा. कसा निगेटिव्ह लॉग घेतला इथे काय येईल निगेटिव्ह लॉगरिथम टू द OH मायनस के ऐवजी के बी. ऍसिड ऐवजी काय येईल बेस येईल. इथं OH मायनस पीएच ऐवजी POH, के ऐवजी के बी पीके बी. आणि इक्वेशन काय मिळेल आपल्याला या ठिकाणी POH इक्वल टू PKB प्लस log टू द बेस 10 सॉल्ट अपॉन बेस. अशा प्रकारे हे इक्वेशन आपल्याला मिळेल. याला म्हणतो आपण हेंडरसन-हॅसलब्लच इक्वेशन. अशा प्रकारे हे इक्वेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आपल्याला फक्त दिलेलं होतं, आपण थोडंसं डिटेल मध्ये पाहिलं. चला पुढच्या पॉईंटकडे जाऊया. पहा नेक्स्ट आहे आपला हे बफर ऍक्शन. ऍक्च्युअली त्याचं जे काही मेकॅनिझम असेल ते मेकॅनिझम कशा प्रकारे घडून येतं त्याला म्हणतो आपण बफर ऍक्शन म्हणतो. आता कन्सिडर करूया आपण एखादे बफर सोल्युशन घेतलं त्याच्यामध्ये ऍसिड टाकलं किंवा बेस टाकलं तर त्याच्यामध्ये काय चेंज होतोय का ते आपल्याला पाहायचे. पहा बफर ऍक्शन. कन्सिडर सोडियम ऍसिटेट ऍसिटिक ऍसिड बफर सोल्युशन. आपल्याकडे काय बफर म्हणजे कसं सोल्युशन म्हणतो आपण द सोल्युशन विच रेजिस्ट ड्रास्टिक चेंजेस इन पीएच. ड्रास्टिक चेंजेस पीएच ला रेजिस्ट करते त्याला म्हणतो आपण बफर सोल्युशन. आणि बफर सोल्युशन कोणाचं म्हणतं तर मग ते वीक ऍसिड असेल आणि त्याचा सॉल्ट किंवा वीक बेस असेल आणि त्याचा सॉल्ट. मग इथे आहे पहा सोडियम ऍसिडेट आहे, सोडियम ऍसिटेट आणि ऍसिटिक ऍसिड आहे. म्हणजे हे कसं आहे आपलं आता हे आहे वीक ऍसिड आहे आणि हे काय आहे त्याचा सॉल्ट आहे. सॉल्ट आहे पण सॉल्ट कशासोबत आहे हा स्ट्रॉंग बेस बरोबरचा सॉल्ट आहे. स्ट्रॉंग बेस बरोबरचा सॉल्ट. Sodium acetate dissociate completely producing large amount of acetate ion. हा जो काय सॉल्ट आहे तो कसा आहे आपला स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे आणि त्याचं कसं होतं कम्प्लीट डिसोसिएशन होतं. आणि ऍसिड कसं आहे आपलं वीक आहे त्याचं काय होतं पार्शियली अगदी स्लाइटली त्याचं काय होतं डिसोसिएशन होतं. मग पहा या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला CH3CON सोडियम ऍसिटेट याचं काय झालं तर हे कम्प्लीट एक आहे म्हणजे कम्प्लीट डिसोसिएशन. CH3CO minus plus Na plus aqueous पहा पुढे काय म्हणून. But acetic acid is a weak electrolyte. आता हे कसं आहे आपलं weak electrolyte आहे. कसा आहे तो weak which dissociates slightly and more amount of undissociated CH3COH. म्हणजे कसं होतं त्याच्यामधून आयन्स काय होतात अगदी थोड्या प्रमाणात तयार होतात. अगदी थोड्या प्रमाणात तयार होतात म्हणजे काय राहतं जास्त प्रमाणात ते आयास राहतं. म्हणजे कसं राहतं ते अनडिसोसिएटेड राहतं. अनडिसोसिएटेड या ठिकाणी राहतं. मग अशा सोल्युशन मध्ये जर आपण ऍसिड ऍड केलं किंवा बेस ऍड केलं तर त्याचा जो काय पीएच चेंज असेल तो होतो किंवा नाही आपण या ठिकाणी पाहूया. If a strong acid is added to the solution म्हणजे हे जे काही सोल्युशन आहे हे घेतलेलं हे सोल्युशन असेल. आता याच्यामध्ये काय ऍड करायचं आपल्याला स्ट्रॉंग ऍसिड ऍड करायचं आहे. ऍसिड ऍड करणं म्हणजे काय व्हायला पाहिजे त्याचा पीएच चेंज व्हायला पाहिजे म्हणजे ऍसिडच्या बाजूला यायला पाहिजे. पण ऍक्च्युअली हे सोल्युशन कसं आहे आपलं विच रेजिस्ट ड्रास्टिक चेंज इन पीएच. पीएचच्या चेंजला काय करतं ते रेजिस्ट करतं. कसं करतं ते पाहूया. द H प्लस आयन्स ऑफ ऍडेड ऍसिड जे काय ऍसिड आपण ऍड करणार आहे तर ऍड केलेल्या ऍसिडचे H प्लस आयन बरोबर. ऍसिड कशाला म्हणतो आपण H प्लस देतो. H प्लस आयन्स इज कंझ्युम बाय द कॉन्जुगेट बेस. हा जो काय कॉन्जुगेट बेस तयार झाला आपला हा कॉन्जुगेट बेस काय करतो जेवढे काय H प्लस ऍड केलं त्याच्यामध्ये ते सगळे काय करतो तो ऍक्सेप्ट करतो. सगळे ऍक्सेप्ट करतो. which is present in a large concentration. which is present in a large concentration. मग त्याचं जे काही अमाउंट आहे ते कसं आहे अगदी लार्ज अमाउंट आहे पहा.
मग हा काय करतो, जेवढे काय H प्लस ऍड केलंय आपण ते सगळं काय करतो, स्वतःकडे घेतो आणि काय तयार होईल मग याचं CH3COOH परत तयार होईल. म्हणजे जे ऍड केलं त्याचा काय परिणाम झाला का, नाही. चला पुढे जाऊया. If a small amount of base is added, the base is neutralized by large concentration of acetic acid. आपण आता त्याच्याऐवजी बेस ऍड केला. त्या सोल्युशन मध्ये काय आपण काय केलं, आता बेस ऍड केला. जो काय बेस ऍड केला त्याला कोण न्यूट्रलाइज करतं, तर जे आपल्याकडे ऍसिड आहे पहिलं याच्यामध्ये अनडिसोसिएटेड ऍसिड आहे इथं, हे अनडिसोसिएटेड ऍसिड काय होतं, त्या बेस सोबत कंबाईन होतं आणि त्याला काय करतं, ते न्यूट्रलाइज करतं. न्यूट्रलाइज बाय बेस. मग त्याचं पीएच चेंज होईल का, नाही. इथे चेंज झाला का, नाही. इथे चेंज होईल का, नाही. कसं होतंय ते आपण पाहूया मेकॅनिझम मध्ये. हे ऍसिडिक आयन आहे आणि त्याच्यामध्ये H प्लस आपण ऍड केलं, काय होईल, त्याचं बनते ऍसिटिक ऍसिड बनते. आणि त्या ऍसिटिक ऍसिड मध्ये जर आपण बेस ऍड केला तर काय होतंय, त्याच्यापासून परत ऍसिडिक आयन तयार होतात आणि वॉटर मॉलिक्यूल त्या ठिकाणी राहतोय. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही ऍसिड ऍड केलं किंवा बेस ऍड केलं तर तो काय केला जातो, न्यूट्रलाइज केला जातो. त्या सोल्युशनचा पीएच या ठिकाणी चेंज होत नाही. म्हणजे पहा, हे कॉन्सन्ट्रेशन आहे कशाचं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस. जेवढं ऍड करतो तेवढंच काय होतं या ठिकाणी तयार होते. म्हणजे हे जेवढं ऍड करू तेवढं हे तयार होणार, हे ऍड केलं जेवढं आहे तेवढं H प्लस तयार होणार. म्हणजे याचा अर्थ काय, त्या सोल्युशनचा पीएच असेल तो पीएच काय केला जातो, मेंटेन केला जातो, तेवढा त्या ठिकाणी ठेवला जातो. अशा प्रकारे हे बफर सोल्युशनचं मेकॅनिझम आहे, हे आपल्याला सांगता येईल. जुन्या पुस्तकामध्ये याला मेकॅनिझम म्हणत होते, आता म्हणतात बफर ऍक्शन. अशा प्रकारे हे आपण सांगू शकतो की ते सोल्युशन जे आहे तुम्ही ऍसिड ऍड करा किंवा बेस ऍड करा, त्याला काय केलं जातं, न्यूट्रलाइज त्या ठिकाणी केलं जातं. आणि जे काय सोल्युशन असेल त्या सोल्युशनचा जो काही पीएच असेल तो पीएच त्या ठिकाणी मेंटेन केला जातो. अशा प्रकारे हे आपल्याला सांगता येईल. चला ऍप्लिकेशन कडे जाऊया. पहा नेक्स्ट पॉइंट आहे आपला प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन. बफर सोल्युशनच्या काय प्रॉपर्टीज आहेत तर आपण त्याच्या प्रॉपर्टी पाहू. देयर इज नो चेंज इन पीएच. म्हणजे बफर सोल्युशनचा जो काही पीएच असेल त्याच्यामध्ये तुम्ही ऍसिड ऍड करा, बेस ऍड करा किंवा त्याच्यामध्ये वॉटर ऍड केलं तर त्याचा पीएच चेंज होत नाही. देयर इज नो चेंज इन पीएच. चला सेकंड प्रॉपर्टी, पीएच डज नॉट डिपेंड्स अपॉन व्हॉल्यूम. त्या सोल्युशनचा जो काही पीएच असेल तो व्हॉल्यूम वरती डिपेंड राहत नाही. pH of a buffer solution does not depends upon volume of a solution. त्या सोल्युशनचे किती व्हॉल्यूम आहे त्याच्यावरती pH डिपेंड राहत नाही. आणि तिसरी प्रॉपर्टी आहे पहा, pH रिमेन्स कॉन्स्टंट एव्हन केप्ट फॉर अ लॉंगर टाइम. म्हणजे ते सोल्युशन आपण कितीही दिवस ठेवलं तर त्याचा जो काही pH असेल तो काय राहतो, मेंटेन त्या ठिकाणी राहतो. अशा प्रकारे त्याच्या प्रॉपर्टी आहेत, त्या प्रॉपर्टी आपल्याला सांगता येतील. पहा त्याला जोडून दुसरा पॉइंट आहे आपला, पहा आता ऍप्लिकेशन्स ऑफ बफर सोल्युशन. बफर सोल्युशन फाइंड एक्सटेन्सिव्ह ऍप्लिकेशन इन व्हरायटी ऑफ फील्ड्स. सम ऑफ इट्स ऍप्लिकेशन्स आर गिवन बिलो. म्हणजे याचा जो काही यूज होतो तो व्हरायटीज ऑफ फील्ड मध्ये काय होतो यूज होतो. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये याचा आपल्याला उपयोग या ठिकाणी होतो. त्याचा जो काही उपयोग असेल तो याप्रमाणे असेल. पहा फर्स्ट इन बायोकेमिकल सिस्टीम. आता बायोकेमिकल सिस्टीम मध्ये याचा यूज पहा. pH of blood in our body is maintained at 7.36 to 7.42 due to H2CO3 and HCO3 minus ion. कार्बोनेट्स जे आयन्स असतात पहा कार्बोनिक ऍसिडचे H2CO3 आणि HCO3 मायनस, हे जे काही बफर आहे या बफरनं आपल्या बॉडीचा जो काही पीएच असेल तो मेंटेन केला असतो. A mere change of 0.2 pH unit can cause death. आणि याच्यामध्ये पहा किती आहे आता तो 7.42 आहे, याच्यामध्ये 0.2 जरी चेंज झाला किंवा 7.36 आहे याच्यामध्ये 0.2 जरी कमी झाला मागे आला किंवा 7.42 च्या जर पुढे गेला तर काय होतं त्या ठिकाणी डेथ त्या ठिकाणी होऊ शकते. The saline solution used for intravenous injection
must contain buffer system to maintain the proper pH of the blood. म्हणजे काही इंजेक्शन्स वगैरे आपण घेतो त्याच्यामध्ये जे काही सोल्युशन असतं त्याचा सुद्धा पीएच त्या ठिकाणी मेंटेन केलेला असतो. हा झाला त्याचा पहिला यूज इन अ बायोकेमिकल सिस्टीम. आता पहा पुढे आहे पहा सेकंड ऍग्रिकल्चर. The soils get buffered due to presence of salts such as carbonate, bicarbonate, phosphate, and organic acid. The choice of fertilizer depends upon pH of a soil. मग आता पहा एखादी सॉइल ऍसिडिक असेल तर त्याच्यामध्ये आपण काय वापरलं पाहिजे. एखादी सॉइल आहे ती बेसिक आहे तर त्याच्यामध्ये आपण कोणतं फर्टिलायझर वापरलं पाहिजे हे कशावर डिपेंड आहे तर त्या पीएच वरती डिपेंड आहे. मग पीएच मेंटेन करत असेल आपल्याला त्या सॉइलचा तर आपण काय वापरलं पाहिजे तर त्या ठिकाणी बफर्स वापरले पाहिजे. मग कोणते बफर्स आहे या ठिकाणी कार्बोनेट आहे पहा, बायकार्बोनेट आहे, फॉस्फेट आहे. मग हे जे काय फर्टिलायझर आहे हे जर आपण वापरलं तर काय होऊ शकतं त्या ठिकाणी आपण त्या सॉइलचा जो काय पीएच असेल तो पीएच आपण मेंटेन करू शकतो पहा. हा झाला ऍग्रिकल्चर मधला यूज. आणि तिसरा यूज आहे याचा पहा इंडस्ट्रीमध्ये. Buffers play an important role in paper, dye, ink, paint and drug industry. म्हणजे पेंट इंडस्ट्री असेल, आपली ड्रग इंडस्ट्री असेल, पेपर असेल, डाय असेल किंवा इंक इंडस्ट्री असेल या सगळ्यामध्ये पीएच हा खूप महत्वाचा भाग असतो. एखादी रिएक्शन त्या ठिकाणी जर कॅरी करत असेल तर ती रिएक्शन जो काही ठरलेला पीएच असेल त्या पीएच ला असेल तर ती रिएक्शनचा आपल्याला प्रोडक्ट व्यवस्थित मिळतो. जर त्याचा पीएच चेंज झाला तर त्या ठिकाणी जो काय आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे तो प्रोडक्ट त्या ठिकाणी जे काही त्याच्या प्रॉपर्टी आहेत तो दाखवणार नाही. म्हणजे या ठिकाणी वेगळा प्रोडक्ट आपल्याला मिळू शकतो जर पीएच चेंज झाला तर. म्हणून इंडस्ट्रीमध्ये पीएच त्या ठिकाणी मेंटेन राहणं आवश्यक आहे. आणि तो पीएच मेंटेन करण्यासाठी आपण काय करतो बफर्स त्या ठिकाणी वापरत असतो. नेक्स्ट आहे पहा मेडिसिन आहे पहा. आता मेडिसिन मध्ये काय यूज होतो पहा. Penicillin preparations are stabilized by addition of sodium citrate as a buffer. पेनिसिलिन हे प्रिपरेशन केलं जातं त्याच्यामध्ये जो काय पीएच आहे तो पीएच मेंटेन करायला आपण सोडियम सिट्रेट हे बफर वापरतो पहा. When citric acid is added to milk of magnesia, magnesium citrate is a form which is a buffer. किंवा मिल्क ऑफ मॅग्नेशिया मध्ये आपण जर सायट्रिक ऍसिड टाकलं तर मॅग्नेशियम सायट्रेट तयार होतं आणि ते बफर म्हणून वापरलं जाऊ शकतं. आणि लास्ट आहे आपलं पहा यूज त्याचा 5 नंबरचा एनालिटिकल केमिस्ट्री. त्याच्यामधला यूज पाहूया आपण. इन क्वालिटेटिव्ह एनालिसिस अ पीएच ऑफ 8 to 10 इज रिक्वायर्ड फॉर प्रिसिपिटेशन ऑफ कॅटायन्स ऑफ ग्रुप 3A. इट इज मेंटेन विथ द यूज ऑफ NH4OH plus NH4Cl बफर. पहा थर्ड ए ग्रुप आहे. थर्ड ए ग्रुप मध्ये जे काही आपण प्रॅक्टिकलला पाहत असतो त्याच्यामध्ये थर्ड ए ग्रुप आपला कधी येऊ शकतो तर तो प्रॉपर पीएच त्या ठिकाणी मेंटेन झालं तर आपल्याला प्रिसिपिटेशन मिळतं. पहा कधी कधी काय होतं आपण थोडं सोल्युशन टाकतो आणि आपल्याला काय होतं त्या ठिकाणी प्रिसिपिटेट येतो. आणि जर आपल्याकडून त्या ठिकाणी जास्त ड्रॉप्स वगैरे पडले तर काय होतं तो जो काय आलेला जो काय प्रिसिपिटेट आहे तो काय होतो निघून जातो. म्हणजे त्या ठिकाणी जो काय पीएच असेल तो काय होतो चेंज होतो. मग हा चेंज न होण्यासाठी काय केलं जातं तर एक बफर सोल्युशन आहे. कोणतं बफर सोल्युशन आहे तर ते बफर आहे पहा NH4Cl आणि NH4OH. हे प्रॉपर यूज मध्ये वापरलं तर त्या ठिकाणी थर्ड ए ग्रुप आपण त्या ठिकाणी अनालिसिस करू शकतो. अशा प्रकारे हे यूज आहे पहा कशाचे बफर सोल्युशनचे आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. आपण पाहिलं पहा प्रॉपर्टी आणि ऍप्लिकेशन्स पाहिले. चला याच्यावर एक न्यूमेरिकल्स आहे पहा. एक न्यूमेरिकल्स घेऊया. चला पहा एक न्यूमेरिकल्स आहे. आता काय सांगितलं न्यूमेरिकल मध्ये कॅल्क्युलेट द पीएच ऑफ बफर सोल्युशन. बफर सोल्युशनचा पीएच आपल्याला फाइंड आउट करायचं आहे पहा. कंटेनिंग काय आहे बफर सोल्युशन मध्ये कंटेनिंग 0.05 मोल NaF. हा काय आपला सॉल्ट आहे पर लिटर and 0.015 मोल HF ऍसिड आहे पर लिटर. आणि के व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला किती दिली के 7.2 × 10⁻⁴ फॉर HF. आता के व्हॅल्यू म्हणजे कशाची आहे ही ऍसिड साठी असेल. आणि त्याला शोधायचं आपल्याला पीएच शोधायचं. पहा काय करायचं
तर आता आपण हेंडरसन हॅसेलब्लूच इक्वेशन पाहिलं, कसं इक्वेशन मिळालं ते आपल्याला पाहिलं. तर पहा, pH of acidic buffer solution is given by हेंडरसन हॅसेलब्लूच इक्वेशन. ते इक्वेशन आपण वापरून pH त्या ठिकाणी शोधू शकतो. pH is equal to pKa plus log to the base 10 concentration of salt upon concentration of acid असं दिलेलं आहे. आता आपल्याला काय शोधायचं त्याचा pH. मग हा pH शोधायचा म्हणजे आपल्याला काय शोधावं लागेल, pK शोधावं लागेल. आता pK व्हॅल्यू आहे ही कशाची व्हॅल्यू आहे तर ती आपण शोधतो K वरून. आपण इक्वेशन मध्ये पाहिलं तर पहा काय आहे, pK इक्वल टू मायनस log टू द बेस 10 ऑफ K. या फॉर्म्युलावरून आपण काय करतो pKa ची व्हॅल्यू शोधतो. मग घेऊया आपण व्हॅल्यू मध्ये काय आहे मायनस log टू द बेस 10 ऑफ K मायनस log टू द बेस 10. आता K ची व्हॅल्यू किती आहे 7.2 into 10 raised to minus 4 आहे. 7.2 into 10 raised to minus 4 आहे. जे रेस्ट टू पॉवर असेल ती पुढे घेतो, त्यातून हे लॉग काय करतो आपण मायनस करतो. म्हणजे 4 मायनस log टू द बेस 10 ऑफ 7.2 ही त्याची कॅरेक्टरिस्टिक पकडतो आपण. चला 4 मायनस 72 चा 0 मध्ये लॉग पाहिला किती आला तो 0.8573. एक अंक संख्या आहे कॅरेक्टरिस्टिक त्याची 0 किती आली ती 0.8573 आणि हे शोधलं मायनस केलं तर आपल्याला 3.1427 3.1427 मिळालं. आता आपल्याला काय मिळाली pKa ची व्हॅल्यू मिळाली. सॉल्टचे कॉन्सन्ट्रेशन आहे, ऍसिडचे कॉन्सन्ट्रेशन आहे. पुढे जाऊया आपण काय म्हणतात. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट टी सुरुवातीला किती दिलं सॉल्टचं 0.05, ऍसिडचं किती दिलं 0.015 दिलेलं आहे. pH इज इक्वल टू काय येईल मग pKa किती pKa आपल्याकडे 3.1427 प्लस log टू द बेस 10 कशाचं कॉन्सन्ट्रेशन आहे सॉल्टचं आहे त्याला डिवाइडेड बाय ऍसिड आहे किती 0.05 डिवाइडेड बाय 0.015 आलो पुढे. चला 3.1427 प्लस log टू द बेस 10 आता 0.05 ला 0.015 न डिवाइड केलं आहे की नाही तर ते किती आलं 3.33 आलं. पण याचं काय पाहायचं आपल्याला लॉग पाहायचं आहे म्हणजे 3.1427 प्लस याचा लॉग पाहिला किती आला तो 0.5224 बेरीज केली किती आली ती 3.6651 किती आहे 3.6751 काय करूया याला 7 मध्ये कन्वर्ट करूया म्हणजे किती आलं हे नियरली इक्वल टू 3.67. अशा प्रकारे आपण काय करू शकतो बफर सोल्युशनचा pH आपण फाइंड आउट करू शकतो. पहा इथपर्यंत आपण या ठिकाणी pH च्या संदर्भात बफरच्या संदर्भात जे जे काही असेल ते या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. पहा व्हिडिओ आवडला लाईक करा आणि कमेंट करा शेअर करा.